सोलापुरातील होडगी रोड परिसरातील सुरवसे शिक्षण संस्थेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। होडगी रोड परिसरातील सुरवसे शिक्षण संस्थेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या प्राचार्या गीतांजली पिरगोंडे या होत्या। प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक दीपक डांगे आणि पर्यवेक्षक सचिन लांडगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणातून बाबासाहेबांच्या कार्यावर प्रकाश टाकला, तर अध्यक्षीय भाषणात प्राचार्या गीतांजली पिरगोंडे यांनी बाबासाहेबांचे गुण आत्मसात करावेत असं आवाहन केलं। यावेळी संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची उपस्थिती होती। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण साजरी करीत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते भारतीय संविधानाचे शिल्पकार होते। त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सकपा आणि आईचे नाव भीमाबाई असे होते। ते एक महान समाजसुधारक आणि विद्वान होते। त्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही घोषणा दिली। संविधान असे लिहिले की सूर्य चंद्र असेपर्यंत मिटणार नाही। ऋण बाबासाहेब आंबेडकरांचे या जन्मात फिटणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर आहे। त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशातील महू या गावी झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक आहे। त्यांनी दीनदलितांना न्याय मिळवून दिला। त्यांनी भारतीयांना शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा गुरुमंत्र दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे मुख्य शिल्पकार आहेत। त्यांनी दलित आणि वंचित समाजासाठी आयुष्यभर लढा दिला। समाजात समानता, न्याय आणि बंधुता ची जाणीव करून देण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे। सागराचे पाणी कधी आटणार नाही, सूर्याचे तेज कधी मिटणार नाही। सागराचे पाणी कधी आटणार नाही, सूर्याचे तेज कधी मिटणार नाही। एकच काय, 1000 जन्म झाले तरी डॉक्टर बाबासाहेबांचे उपकार फिटणार नाही। एकच काय, 1000 जन्म झाले तरी डॉक्टर बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही। डोळ्यांमधून कोसळणाऱ्या आसवांना आज मुभा आहे। डोळ्यांमधून कोसळणाऱ्या आसवांना आज मुभा आहे। कारण बाबासाहेब तुमच्यामुळेच मी आज स्वाभिमानाने उभी आहे। कारण बाबासाहेब तुमच्यामुळेच मी आज स्वाभिमानाने उभी आहे।